मुलांच्या सुट्ट्या चालू झाल्या ना, आता मुलं घरीच. आता काय बरं बनवायचं जेणेकरून मुलांचं स्नॅक्सही होईल आणि मुलं अगदी आरामात खुश होऊन झटपट खातील. तर आज आपण बनवणार आहोत मस्त असं चीज पूल येणारं चीज बॉल्स बनवणार आहोत. मुलांनाही अतिशय आवडतील आणि झटपटही बनतील. तर चला फटाफट रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी घेतलेत 5 उकडलेली बटाटी आहेत. बटाटी व्यवस्थित सोलून घ्यायची आहेत आणि लक्षात ठेवा बटाटी उकडली ना की लगेच पाण्यातून काढा. जास्त वेळ त्याला पाण्यात ठेवू नका, नाहीतर बटाटी आपली चिकट होतील. तर ही बटाटी ना अशी मॅश करून घेऊ शकता तुम्ही किंवा किसूनही घेऊ शकता. बारीक आपल्याला बटाटी करायची आहेत. आता ह्यात काही आपण मसाले टाकायचे आहेत, सीझनिंग्स टाकायचे आहेत. सगळ्यात आधी तर आपण मीठ टाकणार आहोत. थोडंसं कमी म्हणजे अर्धा चमचाच मीठ टाकले मी, कारण आपण ह्यात चीजही टाकणार आहोत. चीजमध्ये सुद्धा मिठाचा प्रमाण असतो, म्हणून नेहमीपेक्षा आपण थोडं कमीच मीठ टाकायचं आहे. त्यानंतर मीठ टाकल्यानंतर आपण टाकणार आहोत पिझ्झा सीझनिंग किंवा ऑरिगॅनो, तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकता. 1 छोटा चमचा. त्याचबरोबर टाकायचा आहे 1 छोटा चमचा काळी मिरी पावडर आहे. आणि त्यानंतर आपण टाकायचं आहे चिली फ्लेक्स किंवा लाल मिरची आपण थोडीशी मिक्सरला फिरवून त्याची पावडर करून टाकू शकता. आणि चिली फ्लेक्स तुमची मुलं किती तिखट खातात ह्याच्यावर तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता. कोथिंबीर टाकायची आहे आणि छान मिश्रण जे आहे ना मिक्स करून. आता इथे आपलं मिश्रणही तयार आहे आणि इथे मी साईडला घेतलंय मोझरेला चीज. आता मिश्रण आपलं बटाट्याचं जे मिश्रण आहे ते थोडं आपण लाडूचं जसं पोर्शन घेतो त्या आकाराचा घ्यायचा आहे आणि छान असं वळायचं आहे आणि मध्ये दाबून त्याला एक असा खड्डा करायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपण त्यात चीज भरू शकतो. आपण जसं मोदकाला करतो तसंच आपण सारण भरण्यासाठी जागा करायची आहे आणि त्यात चीज टाकायचं आहे. अगदी तुमच्या आवडीनुसार चीज थोडं कमी जास्त करू शकता, पण एवढं लक्षात ठेवा अजिबात फुटलं नाही पाहिजे. ते चीज अगदी आतमध्ये छान सेटल राहिलं पाहिजे. सगळीकडून व्यवस्थित दाबून त्याचा बॉल आपण तयार करून घेणार आहोत. व्यवस्थित पॅक करायचं आहे सगळीकडून आणि असा छान आपण बॉल तयार करून घेणार आहोत. बघू शकता अगदी सगळीकडून छान असा पॅक झालेला आहे. आता थोडंसं हाताला तेल लावायचं आहे. जर तुमचं मिश्रण जास्त चिटकत असेल ना हाताला, तर अगदी हलकंसं चमचाभर तेल हाताला लावून पुन्हा तसंच लाडूच्या आकाराचा मिश्रण घ्यायचं आहे आणि त्याला दाबून मध्ये साचा करायचा आहे आणि त्यात आपलं चीज भरायचं आहे. त्यात तेल लावल्यामुळे अजिबात हाताला चिटकणारही नाही मिश्रण आणि थोडं सोपं जाईल करायला. आता चीज तुमच्या आवडीनुसार थोडंसं भरायचं आहे. ह्याच्या जागी तुम्ही चीज स्लाइस सुद्धा टाकू शकता, पण चीज स्लाइस वगैरे टाकल्याने ना चीज पूल येत नाही, म्हणून शक्यतो मोझरेला चीजच वापरा. त्यांनी म्हणजे पिझ्झावर जे आपण चीज टाकतो ना ते वापरा, म्हणजे त्यांनी ना चीज पूल अगदी छान येईल. आता तसंच आपण बॉल तयार करून घ्यायचं आहे. बघू शकता अगदी परफेक्ट आपला बॉल तयार झालेला आहे. एखादा आपण रव्याचा लाडू वगैरे करतो ना त्या आकाराचा किंवा तुमच्या अगदी साईजवर आहे, तुम्हाला जी साईज आवडेल ती साईज करा. पण नॉर्मली छोटे छोटे केले ना की तळायलाही छान जमतात आणि शिजतातही मस्त, म्हणून अगदीच मोठे मोठे न करता अगदी लाडूच्या आकाराचे करायचे आहेत. आता असे मी सगळे लाडू जे आहेत ना बनवून घेतलेत. आता ह्याला अर्धा तासासाठी आपण फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे थोडे सेट होण्यासाठी आपण ठेवलेलं आहे. आता अर्धा तास झालेला आहे. चांगलं जे आपले लाडू आहेत ना बॉल्स आहेत ते मस्त सेट झालेत. बघू शकता अगदी छान. अर्धा तास 15 ते 20 मिनिटं कमीत कमी तरी ठेवाच. आता हे लाडू आपण साईडला ठेवायचे आहेत आणि इथे मी घेतले 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आहे. कॉर्नफ्लॉवरमध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून ना त्याची एक स्लरी करून घेणार आहोत, म्हणजे एकदमच असं पातळ आपल्याला पेस्ट नाही करायची आहे. हलकसं जाडसर, म्हणजे आपल्या लाडूला आपल्या बॉल्सना ते कोट होईल ना इतपत आपल्याला ठेवायचं आहे. मिक्स करायचं आहे छान, त्याच्या गुठळ्या बनता कामा नये आणि असं पाणी आपण तयार करून घेणार आहोत. इथे मी घेतले ब्रेड क्रम्स आहेत. ब्रेड थोडेसे शेकवलेत मी आणि मग मिक्सरला लावलेत, म्हणून त्याचा कलर असा थोडा डार्क आलाय. आता काय करायचं आहे ना, बॉल घ्यायचं आहे आपलं, त्यात कॉर्नफ्लॉवरच्या मिश्रणात त्याला टाकायचं आहे. कॉर्नफ्लॉवरच्या मिश्रणमध्ये त्याला कोट करायचं आहे आणि त्याला टाकायचं आहे ब्रेड क्रम्समध्ये.
ब्रेड क्रम्स सगळीकडून छान लावून घ्यायचे आहेत. व्यवस्थित सगळीकडून ब्रेड क्रम्स कोट झाले पाहिजेत. आणि ब्रेड क्रम्स कोट झाले की एक्स्ट्राचा जो ब्रेड असतो ना तो झाडून टाकायचा आहे. थोडं थोडं हलक्या हाताने दाबायचं आहे म्हणजे ब्रेड्स छान त्याला चिकटले जातील. आता एक कोटिंग आपली झालेली आहे. आता पुन्हा तो जो लाडू आहे ना बॉल आहे त्याला पुन्हा आपण कॉर्नफ्लॉवरमध्ये टाकणार आहोत. पुन्हा कॉर्नफ्लॉवरचा एक कोट त्याला देणार आहोत आणि परत ते मिश्रण आपण ब्रेड क्रम्समध्ये टाकणार आहोत आणि पुन्हा त्याला ब्रेड क्रम्सनी छान कोट करणार आहोत. असं डबल कोटिंग केल्यामुळे काय होतं ना आपलं बॉल्स जे आहेत ना बाहेरून अगदी क्रिस्पी कुरकुरीत राहतात आणि आतून मस्त सॉफ्ट आणि चीजी तयार होतात आणि तळतानाही आपल्याला अजिबात त्रास होत नाही. फुटण्याची शक्यता कमी होते. बॉल्स अजिबात फुटणार नाहीत तेलात टाकल्यावर. तर अशा प्रकारे मी बॉल्स तयार केलेले आहेत. डबल कोटिंग करायची आहे. अगोदर कॉर्नफ्लॉवरमध्ये बुडवायचे, नंतर ब्रेड क्रम्समध्ये, पुन्हा कॉर्नफ्लॉवरमध्ये आणि पुन्हा ब्रेड क्रम्समध्ये बुडवायचे. एक्स्ट्राचे ब्रेड जे आहे ते झाडून काढायचं आहे आणि अशा प्रकारे आपले सगळे चीज बॉल्स जे आहेत ना आपण तयार करून घेणार आहोत. बघू शकता अगदी परफेक्ट आपले चीज बॉल तयार झालेले आहेत. आता हे चीज बॉल तुम्ही झिपलॉक करून आठवडाभर सुद्धा फ्रीजरमध्ये ठेवू शकता किंवा आत्ता जर लगेच करायचे आहेत ना तर थोडं अर्धा ते 1 तास तरी आपल्याला फ्रीजरमध्ये त्यांना सेट व्हायला ठेवायला लागेल. आता 1 तासभर मी फ्रीजरमध्ये त्यांना सेट व्हायला ठेवलेत. पूर्ण कडक झालेले आहेत बॉल, अगदी छान फ्रोझन झालेले आहेत. आता हे आपण तळायला घेऊया. थोडं 5 मिनिटं त्याला साईडला ठेवून तेल गरम होईपर्यंत त्यांना बाहेर काढायचं आहे आणि तेल हलकसं आपलं गरम झालं. एकदम कडकडतेही गरम करायचं नाहीये तेल. हलकसं तेल आपलं गरम झालं ना की आपण बॉल्स त्यात टाकायचे आहेत. कढईत तुमच्या जितके मावतील तितके बॉल्स टाका. अजिबात फुटत नाही. फक्त बाहेर काढा आणि तेल गरम करत ठेवा म्हणजे आपलं तेल गरम होईपर्यंत ते थोडे नॉर्मल टेम्परेचरवर येतील. जर अगदीच फ्रीजरमधून काढून तुम्ही जर तेलात टाकलात ना तर आतून कच्चं राहण्याची शक्यता असते. चीज मेल्ट होणार नाही कारण पूर्ण फ्रोझन असतं ते. म्हणून अगदी थोडा वेळसाठी तेल आपलं गरम होईपर्यंत फ्रीजरमधून बाहेर काढून ठेवा 5 मिनिटासाठी आणि छान असं सोनेरी रंग येईपर्यंत आपले बॉल्स तळून घ्या. अजिबात चिटकतही नाही का फुटतही नाही. मस्त असा कलर आलेला आहे. आपले बॉल्स रेडी आहेत. आता असेच मी सगळे तयार करून घेते आणि छान असं केचप बरोबर सर्व करायचं आहे. मुलांना संध्याकाळच्या भुकेच्या वेळेस जर तुम्ही हे बॉल्स असे बनवून ठेवलात ना सकाळी फ्रीजरमध्ये, संध्याकाळी झटपट तुम्ही फ्राय करून मुलांना देऊ शकता. मुलं अतिशय खुश होतील आणि गरम गरम खाल्ल्याने त्यांना चीज पूलही अतिशय सुंदर येतो आणि मुलं अगदी खुश होऊन खातील. तर ही रेसिपी नक्की तुम्ही ह्या सुट्टीत ट्राय करा. मुलांना खुश करा. आणि तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली मला नक्की कळवा. जर आवडली असेल तर लाईक करा, प्लीज सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया एका छानशा आणि नवीनशा रेसिपीसह. धन्यवाद.